नमस्कार. सचित्र संपूर्ण रामकथा. भगवान श्रीराम यांच्यावर कालांतराने अनेक रामायणे लिहिली गेली आहेत, ज्यामध्ये वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, कंबन रामायण, हनुमत रामायण, आनंद रामायण, मूल रामायण, एक श्लोकी रामायण आणि इतर अनेक रामायण लोकप्रिय आहेत. या व्हिडिओमध्ये श्रीरामांची संपूर्ण कथा संक्षिप्त रूपात मांडण्यात आली आहे. त्रेतायुगात अयोध्याचे सूर्यवंशी राजा दशरथ यांच्या 3 राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना 4 पुत्र झाले, ज्यामध्ये श्रीराम हे माता कौशल्याचे पुत्र, लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे माता सुमित्रा यांचे पुत्र आणि भरत हे माता कैकेयी यांचे पुत्र होते. 4ही पुत्रांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर महर्षी विश्वामित्र राजा दशरथांच्या महालात येतात आणि राम आणि लक्ष्मण यांना राक्षसांपासून त्यांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी वन आश्रमात घेऊन जातात. विश्वामित्रांच्या आश्रमात श्रीराम ताडकाचा वध करून आश्रमाचे रक्षण करतात. तारकाच्या वधानंतर महर्षी विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यासह जनकपुरीकडे निघतात. वाटेत ते ऋषी गौतम यांच्या आश्रमातून जातात. तिथे श्रीराम अहिल्याला आपल्या पायांनी स्पर्श करून शापातून मुक्त करतात. यानंतर विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांना जनकपूर येथील सीता संवरात घेऊन जातात. तेथे भगवान श्रीराम शिवजींचे पिनाक धनुष्य तोडतात. यानंतर दशरथजींच्या 4 मुलांचा विवाह राजा जनक आणि त्यांचा धाकटा भाऊ कुशध्वज यांच्या मुलींशी होतो. श्रीरामांचा विवाह सीतेशी, लक्ष्मणांचा विवाह उर्मिलाशी, मांडवीचा विवाह भरतशी आणि शत्रुघ्नाचा विवाह श्रुतकीर्तीशी सोबत होतो. देवासुर संग्रामात दशरथ यांना राणी कैकेयीने साथ दिली होती. यावर दशरथ यांना 2 वर पूर्ण करण्याचे वचन देतात. श्रीरामाच्या राज्याभिषेकांच्या तयारीच्या वेळी मंथराच्या प्रेरणेवर राणी कैकेयीने श्रीरामांसाठी 14 वर्षाच्या वनवासाचे वरदान मागितले आणि आपला मुलगा भरत याला अयोध्येचा राजा बनवले. आपले वडील दशरथ यांचे वचन पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीराम आणि आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह नियमाप्रमाणे संन्यासाचा वेश धारण करून 14 वर्षासाठी वनवासात गेले. प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि देवी सीता यांना निषादराज केवट नावाने गंगा पार करवतात. जेव्हा श्रीराम पारितोषिक देऊ इच्छितात तेव्हा नाविक म्हणतो की ज्याप्रमाणे मी तुम्हाला गंगा पार करून दिली त्याचप्रमाणे तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबालाही भवसागर पार करवून द्याल. दंडकवनात रावणाची बहीण शूर्पणखा सुंदर अप्सरा नयनताराच्या रूपात झोपडीच्या बाहेर बसते आणि श्रीरामांना तिच्याशी लग्न करण्यास सांगते. श्रीरामांनी नकार दिल्यावर ती लक्ष्मणाकडे आग्रह धरते. मग ती सीतामातेला मारायला धावते. हे पाहून लक्ष्मणजी तिचं नाक कापतात. कापलेल्या नाकासह शूर्पणखा, तिचा भाऊ आणि दंडक जंगलातील राक्षस राजा खार आणि दूषणकडे जाते. नंतर श्रीरामांचे खार आणि दूषण यांच्याशी युद्ध होतं, ज्यामध्ये श्रीराम त्या दोघांचा वध करतात. खरं दूषणच्या मृत्यूची बातमी घेऊन शूर्पणखा भाऊ लंकापती रावणाजवळ पोचते आणि सीतेच्या सुंदरतेचे कौतुक करते. सीतेचे अपहरण करण्यासाठी रावणाला भडकवते. यानंतर रावण आपल्या मामा मारीचला हरणात बदलून माता सीतेला पळवून आणण्याची योजना आखतो. सीता श्रीरामाला ते सुंदर स्वर्ण हरिण आणण्याचा आग्रह धरते. रामजी त्या हरणाला आणण्यासाठी जंगलात जातात. हरणाचे रहस्य उघड झाल्यावर राम त्याला मारतात. जेव्हा श्रीराम बराच वेळ परत येत नाही तेव्हा काही अनुचित घटनेच्या भीतीने सीता लक्ष्मणाला श्रीरामांच्या मदतीसाठी वनात पाठवते. लक्ष्मण रेखा काढतात आणि जंगलात श्रीरामांचा शोध घेण्यासाठी जातात. लक्ष्मणजी गेल्यानंतर रावण संन्यासीच्या वेशात सीतेकडे भिक्षा मागतो आणि लक्ष्मण रेषा ओलांडण्यासाठी भाग पाडतो. अशा प्रकारे रावण सीता मातेचे अपहरण करतो. रावण माता सीतेचे अपहरण करून घेऊन जात असताना गिधाड राजा जटायू वाटेत त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि या प्रयत्नात रावण जटायूचा वध करतो. जटायूचा अंतिम संस्कार करून श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघतात. शोधत ते शबरीच्या आश्रमात पोहोचतात. यानंतर ते हनुमानजी आणि सुग्रीवजींना भेटतात. सुग्रीव आपली दुर्दशा श्रीरामांना सांगतात. सुग्रीवची व्यथा ऐकून राम बालीचा वध करण्यास तयार होतात आणि सुग्रीव आणि बालीच्या युद्ध दरम्यान बालीचा वध करून सुग्रीवला किंशीधाचा राजा घोषित करतात. सीतेच्या शोधात जामवंतांच्या सांगण्यावरून हनुमानजींना आपल्या शक्तीची जाणीव होते आणि समुद्र पार करून अशोक वाटिकेत पोहोचतात. तेथे ते विभीषणाला भेटतात. नंतर ते माता सीतेला श्रीरामांची अंगठी देतात आणि त्यांना श्रीरामांबद्दल सांगतात. यानंतर मेघनाथ हनुमानजींना बंधक ओलीस घेतो आणि त्यांना
रावणाच्या समोर उभे करतो. त्यानंतर हनुमानजी रावणाला श्रीरामांसमोर शरण येण्यास किंवा युद्धासाठी तयार होण्यास सांगतात. हे ऐकून रावण त्यांच्या शेपटीला आग लावतो. हनुमानजी आपल्या जळक्या शेपटीने लंका जाळतात. लंका दहन केल्यानंतर हनुमानजी विभीषण यांची श्रीरामांसोबत भेट घडवून आणतात. तेव्हा नल-नील यांच्या योजनेप्रमाणे समुद्रावर सेतू निर्माण करण्यास सुरुवात होते. शेवटी श्रीराम बलिपुत्र अंगदला रावणाच्या भेटीला पाठवतात आणि शरणागतीचा संदेश देतात आणि शांततेचा अंतिम प्रस्ताव देतात. जेव्हा रावण सहमत होत नाही तेव्हा अंगद आपली शक्ती दाखवतात आणि इशारा देऊन परत येतात. यानंतर राम आणि रावण यांच्यात युद्ध होतं. युद्धाच्या तिसऱ्या दिवशी श्रीराम कुंभकर्णाशी लढतात आणि त्यानंतर कुंभकर्ण मारला जातो. कुंभकर्ण आणि रावणाच्या मुलांचा वध केल्यानंतर लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यात युद्ध होते. जेव्हा मेघनादने राम आणि लक्ष्मण यांना सापाच्या फासात बांधले होते, त्यानंतर गरुडजींच्या मदतीने राम आणि लक्ष्मण यांची सापाच्या जाळ्यातून सुटका होते. नंतर मेघनादांच्या हल्ल्यामुळे लक्ष्मणजी बेशुद्ध होतात. त्यानंतर वैद्यराज सुषेण यांच्या सांगण्यावरून हनुमानजी संजीवनी वनस्पतीचा डोंगर आणतात. संजीवनी बुटीच्या मदतीने लक्ष्मणजी शुद्धीवर आल्यावर ते पुन्हा मेघनादशी लढतात आणि शेवटी ते मेघनादला मारतात. यानंतर राम आणि रावणात घनघोर युद्ध होते. विभीषणाच्या सूचनेनुसार श्रीराम रावणाच्या नाभीत बाण सोडतात आणि नंतर रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीराम पुष्पक विमानात पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परततात. अयोध्यामध्ये प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांचे भव्य स्वागत केले जाते आणि नंतर त्यांचा राज्याभिषेक होतो. राज्याभिषेकात हनुमानजी, सुग्रीव, जामवंत, अंगद यांच्यासह वानर सेनेचे अनेक जण सामील होतात. धन्यवाद.